तर कसे आहात मित्रांनो? आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय टॉप 5 मोबाईल्स जे तुम्हाला 20,000च्या बजेटमध्ये मिळतील. आणि यासाठी तुम्हाला कोणतेही सेल किंवा कार्ड ऑफरची गरज नाहीये. जर तुमच्याकडे 20,000 असतील तर तुम्ही डायरेक्ट हे मोबाईल घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला असे पण मोबाईल सांगणार आहे ज्याची प्राइस 20,000च्या वर आहे, पण ते तुम्हाला सेलमध्ये किंवा कार्ड ऑफर वापरल्यावर तुम्हाला ते 20,000च्या बजेटमध्ये मिळू शकतात. चला तर मग वेळ न वाया घालवता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया. पाचव्या नंबरवर आहे आपल्याकडे सॅमसंगचा F36 5G. यात तुम्हाला 120 हर्ट्झचा सुपर अँम्युलेट डिस्प्ले मिळतोय. 5000 mAh ची बॅटरी, 25 वॅटची फास्ट चार्जिंग. यात तुम्हाला सॅमसंगचा Exynos 1380 प्रोसेसर मिळतो, जो डे टू डे साठी एकदम बेस्ट आहे. यात तुम्ही कॅज्युअल गेमिंग सुद्धा करू शकता. यात तुम्हाला ट्रिपल कॅमेराचा सेटअप मिळतोय. 50 मेगापिक्सेलचा OIS सोबत तुम्हाला मेन कॅमेरा मिळतोय. आणि सॅमसंग तुम्हाला यात 6 वर्षाचे अँड्रॉइड अपडेट्स आणि 6 वर्षाचे सिक्युरिटी अपडेट्स तुम्हाला ऑफर करतोय. जर तुम्हाला तुमच्या आई वडिलांसाठी मोबाईल घ्यायचा असेल ज्यांचे युसेज एकदम मॉडरेट असतील आणि तुम्हाला जर सॅमसंग ब्रँडचा मोबाईल हवा असेल तर तुम्ही या मोबाईलकडे नक्कीच बघू शकता. चौथ्या नंबरवर आहे पोकोचा X7 5G. यात आपल्याला 1.5K रेझोल्युशनचा 120 हर्ट्झ 3D कर्व्ड AMOLED डिस्प्ले मिळतो. सोबतच आपल्याला IP69 रेटिंग सुद्धा मिळते. 5500 mAh ची बॅटरी, 45 वॅटची फास्ट चार्जिंग. यात आपल्याला MediaTek Dimensity 7300 अल्ट्रा चिपसेट मिळतो, जो गेमिंग साठी एकदम बेस्ट आहे. यात पण आपल्याला ट्रिपल कॅमेराचा सेटअप मिळतोय. 50 मेगापिक्सेलचा सोनी सेन्सर असलेला OIS सोबत तुम्हाला मेन कॅमेरा मिळतोय. त्याचसोबत तुम्हाला स्टिरिओ स्पीकरचा सपोर्ट सुद्धा मिळतोय. आणि पोको सुद्धा आपल्याला 3 वर्षाचे अँड्रॉइड अपडेट्स आणि 4 वर्षाचे सिक्युरिटी अपडेट्स ऑफर करतोय. जर कोणाला फक्त गेमिंग साठी मोबाईल घ्यायचा असेल तरी त्यांनी या मोबाईलकडे नक्कीच बघू शकता. तिसऱ्या नंबरवर आहे आपल्याकडे रिअलमीचा P4 5G. यात तुम्हाला 144 हर्ट्झ AMOLED डिस्प्ले मिळतोय. IP65 IP66 रेटिंग, 7000 mAh ची एकदम मॅसिव्ह बॅटरी, ती चार्ज करण्यासाठी 80 वॅटची सुपर फास्ट चार्जिंग. आणि यात तुम्हाला MediaTek Dimensity 7400 हायपरविजन AI चिपसेट मिळते, जो गेमिंग साठी आणि AI टास्क साठी एकदम बेस्ट आहे. त्यासोबत तुम्हाला यात ट्रिपल कॅमेराचा सेटअप सुद्धा मिळतोय. 50 मेगापिक्सेलचा तुम्हाला मेन कॅमेरा मिळतोय, जो एकदम चांगले फोटो तुम्हाला काढून देतोय. हा मोबाईल सुद्धा गेमिंग साठी एकदम बेस्ट आहे. आणि रिअलमी पण 3 वर्षाचे अँड्रॉइड अपडेट्स आणि 4 वर्षाचे सिक्युरिटी अपडेट्स आपल्याला ऑफर करतो. ज्यांना कोणाला गेमिंग साठी आणि मोठी बॅटरी असलेला मोबाईल हवाय त्यांनी या मोबाईलकडे नक्की बघू शकता. तर आता आपल्याकडे दुसऱ्या नंबरवर आहे रेडमीचा Note 14 5G. यात आपल्याला 120 हर्ट्झचा AMOLED डिस्प्ले मिळतोय. इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, 5110 mAh ची बॅटरी, 45 वॅटची फास्ट चार्जिंग. तुम्हाला यात IP64 रेटिंग सुद्धा मिळते. सोबतच तुम्हाला MediaTek Dimensity 7025 अल्ट्रा चिपसेट सुद्धा मिळतोय. यात पण तुम्हाला ट्रिपल कॅमेराचा सेटअप मिळतोय. 50 मेगापिक्सेलचा सोनी सेन्सर असलेला मेन कॅमेरा तुम्हाला मिळतोय. सोबतच आपल्याला यात ड्युअल स्टिरिओ स्पीकर सुद्धा मिळतं. आणि यात तुम्हाला रेडमी सुद्धा 2 वर्षाचे अँड्रॉइड अपडेट्स आणि 4 वर्षाचे सिक्युरिटी अपडेट्स तुम्हाला ऑफर करतोय. ज्यांना कोणाला ऑलराऊंडर मोबाईल हवा आहे त्यांनी या मोबाईलकडे नक्की बघू शकता. पहिल्या नंबरवर आहे आपल्याकडे iQOOचा Z10 5G. यात आपल्याला 120 हर्ट्झचा क्वाड कर्व्ड AMOLED डिस्प्ले मिळतोय. यात तुम्हाला स्नॅपड्रॅगन 7 Gen 3 प्रोसेसर मिळतो, जो या प्राइस ब्रॅकेटमध्ये सगळ्यात पॉवरफुल चिपसेट आहे. आणि तुम्हाला 7300 mAh ची एकदम मॅसिव्ह बॅटरी मिळते. आणि ती चार्ज करण्यासाठी तुम्हाला 90 वॅटची एकदम सुपर फास्ट चार्जिंग तुम्हाला यात मिळते. यात पण तुम्हाला ट्रिपल कॅमेराचा सेटअप मिळतो. 50 मेगापिक्सेलचा सोनी सेन्सर असलेला OIS सोबत तुम्हाला मेन कॅमेरा मिळतो, जो एकदम बेस्ट फोटो तुम्हाला या प्राइस ब्रॅकेट मध्ये काढून देतोय. याची बिल्ड पण तुम्हाला एकदम मिलिटरी ग्रेड मिळते. ज्यांना कोणाला जर ऑलराऊंडर मोबाईल हवा असेल गेमिंग साठी, फोटो काढण्यासाठी आणि डे टू डे साठी तर तुम्ही या मोबाईलकडे नक्की बघू शकता. या मोबाईलची बॅटरी एकदम मॅसिव्ह आहे. एकदा चार्ज केली का नाही बघायची गरजच नाही. आता आपण वळूया आपल्या स्मार्ट बाय सेक्शनकडे. यात आपण असे फोन बघणार आहोत ज्यांची प्राइस 20,000च्या वर आहे, पण ते तुम्हाला सेलमध्ये किंवा कार्ड ऑफर्सवर 20,000च्या बजेटमध्ये मिळू शकतील. आता या सेक्शन मध्ये आपल्याकडे पहिल्या नंबरवर आहे मोटोरोलाचा मोटो H50 फ्युजन किंवा S60 फ्युजन. दुसऱ्या नंबरवर आहे नथिंगचा नथिंग फोन 2A किंवा 2A प्लस.
तिसऱ्या नंबर आहे OnePlus Nord CE4 किंवा CE5 Lite. आणि चौथ्या नंबरवर आहे रेडमीचा नोट 14 Pro 5G. बघ, या सगळ्या मोबाईलची मी डिटेल्स आणि स्पेसिफिकेशन तसेच सगळ्या मोबाईलची बेस्ट बाय लिंक आणि प्राइजेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत. तिथे जाऊन तुम्ही ते नक्की चेक करा. व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि तुम्हाला कोणता मोबाईल आवडला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी तुमचा टेकी भाऊ असेच टेक रिलेटेड व्हिडिओ आणत असतो. मी तुम्हाला भेटतो पुन्हा अशाच आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.